काल आपण 64वा श्लोक पाहत होतो. रघुवंशमचा दुसरा सर्ग पाहतोय आणि त्याच्यातला 64वा श्लोक आपण काल पाहत होतो. त्याचा अर्थ वगैरे पाहिलेला होता. तरी एकदा पुन्हा सुरू करूया. तत्समानी यसमानितार्थी हस्तौ स्वहस्तार्जित वीर शब्द वंशस्य कर्तारमनंत कीर्तिम सुदक्षिणायाम तनयं ययाचे. असा हा 64वा श्लोक होता आणि त्याचा अर्थ पण आपण पाहिलेला होता संपूर्ण श्लोकाचा, की तेव्हा ज्याने याचकांचा सत्कार केला आहे व स्वपराक्रमाने वीर ही पदवी प्राप्त करून घेतली आहे असा तो राजा हात जोडून सुदक्षिणेच्या पोटी वंशप्रवर्तक व दिगंत कीर्ती असा पुत्र मागता झाला, असा या श्लोकाचा संपूर्ण अर्थ आहे. आता काल आपण बघत होतो की ततः मानितार्थी, इथं आपण बघत होतो मानितार्थी. ठीक आहे, मानित अर्थी म्हणजे ज्याने याचकांचा सत्कार केला आहे, अर्थी म्हणजे याचक, आणि ज्याने त्या याचकांचा मानित सत्कार केलेला आहे असा. ठीक आहे, त्यांचा मान राखलेला आहे, त्यांची पूजा केलेली आहे, त्यांना हवं नको त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडलेल्या आहेत असा मानित अर्थी. आणि त्याच्यात आपण पाहत होतो की याचक नाही का, सगळ्यात हलका जो असतो तो याचक असतो. या जगामध्ये जर सगळ्यात हलकं कोणी असेल तर तो याचक आहे, असं काल आपण पाहत होतो की तृणादपि लघुस्थूलः तुलादपि च याचकः वायुना किन्न नीतौसौ मामयं प्रार्थयेदिति. असं आपण पाहिलं होतं की तृणादपि लघुस्थूलः तुलादपि च याचकः, गवताच्या काडीपेक्षा पण हलका काय आहे, कापूस आहे, पण त्या कापसापेक्षा पण हलका कोण आहे तर याचक. मग वायुना किम न नीतौसौ, मग वायू का बरं त्याला घेऊन जात नाही? कारण वायू स्वतः तिथं उत्तर देतो की मामयम प्रार्थयेदिति, की ह्याला जर मी घेऊन गेलो तर हा सारखा माझ्या मागे लागेल, मला हे दे, मला ते दे, मला हे दे, मला ते दे, नाही का, सारखंच ह्याचं चालूच राहणार ते. आणि मागणारा अजिबात कोणालाच आवडत नाही, कोणालाच आवडत नाही मागणारा. म्हणजे मागायला आला रे आला की आपल्याला असं वाटतं पटकन इथून निघून जावं, एखादा जण जर काही मागायला आला तर, नाही का. म्हणजे इतका, त्याच्यामुळे याचकाला सगळ्यात खालचा दर्जा दिलेला आहे आपल्या संस्कृतीने. इतर संस्कृतींचं माहित नाही, पण निदान आपल्या संस्कृतीने तरी याचकाला सगळ्यात खालचा दर्जा दिलेला आहे. त्याच्यामुळे याचना करणं, मागणं ही गोष्टच ज्याला कधी शिवलेली नाहीये, पण नुसती शिवलेली नाहीये नाही का, पण दुसरीकडे काय की मानित अर्थी, की आपल्याकडे जो याचनेला आलेला आहे, आपल्याकडे जो काही मागायला आलेला आहे, आपल्याकडं कोणत्या तरी आशेने एखादा माणूस आलेला असेल तर त्याची निराशा न करणं, त्याला हवं ती गोष्ट पुरवणं, नाही का, हवं ती गोष्ट देणं, त्याला आपण मानितार्थी म्हणू. ठीक आहे, मानितार्थी म्हणजेच काय की त्याने जी गोष्ट मागितलेली असेल ती त्याला पुरवणं, तसा हा मानितार्थी होता. नाही का, आपण पाहिलं की ती गाय त्याच्याकडं अर्थना करते, याचना करते, नाही का, त्यावेळेस ती गाय अर्थी झालेली आहे की राजा तू मला वाचव. आणि एवढे कष्ट करून, नाही का, आपण अख्खा दुसरा सर्ग पाहिला, एवढे सगळे कष्ट झेलून, नाही का, संकटाचा सामना करून त्याने त्या गायची मुक्तता केली होती सिंहाकडून. म्हणजे थोडक्यात तो त्या गायने घेतलेल्या परीक्षेमध्ये खरा उतरला, असा हा मानितार्थी, नाही का. म्हणूनच त्याचाच पुढे मुलगा आहे रघु, तो रघु पण असाच मानितार्थी होता. त्याचा पण खूप छान सुंदर प्रसंग आहे तो 5व्या सर्गामधला. मानितार्थी, तशीच सीता आहे, तसाच राम आहे, नाही का. तो पण मागायला आलेला आहे, त्याला कधीही रिक्त हातांनी पाठवलेलं नाहीये. आणि रिक्त हातांनी पाठवलं नाही म्हणजे नाही का, आता सोनं मागायला आला होता पण सोनं नाहीये माझ्याकडं, ठीक आहे मग आता ही चांदी घेऊन जा बाबा, रिकाम्या हाताने नको जाऊ, काहीतरी तर घेऊन जा, असं नाहीये. सोनं मागायला आलायस ना, सोनंच घेऊन जा, चांदी मागायला आलायस, चांदीच घेऊन जा, जे पण काय, जे मागायला आला असशील तेच घेऊन जा. नाही रे आता माझ्याकडे काही नाहीये, नंतर ये कधीतरी, नंतर भाऊ नाही मला द्यायचंच आहे, मी तुला असं रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही, पण आज नको, नंतर कधीतरी ये वगैरे, असं नाही, अजिबात नाही. त्याला मानितार्थी म्हणतच नाही कधी.
त्याला दाता म्हणतच नाही, त्याला दातृत्व म्हणतच नाही. ठीक आहे. तर असा मानितार्थी, असा ज्याने याचकांचा सत्कार केलेला आहे, असा राजा दिलीप स्वहस्तार्जित वीर शब्द, स्वहस्तार्जित वीर शब्द, ज्याने स्वतःच्या पराक्रमाने वीर ही पदवी प्राप्त करून घेतलेली आहे, असा स्वहस्तार्जित. हस्त, हस्त म्हणजे हात, बाहू, भुजा, नाही का. ज्याने स्वतःच्या हातांच्या, स्वतःच्या भुजेच्या, स्वतःच्या बाहूच्या पराक्रमाने वीर ही पदवी प्राप्त करून घेतलेली आहे, नाही का. असं पाहिलं आपण तर समाजामध्ये कोणीही कोणालाही वीर म्हणतात आजकाल. आजकाल नाही म्हणजे प्राचीन काळापासूनच होतं ते म्हणा, की जुन्या काळामध्ये काय व्हायचं की प्रत्येक राजा स्वतःला वीर म्हणवण्यासाठी आपल्या दरबारामध्ये तो असे काही कवी, पंडित असे नेमूनच ठेवायचा. खुशमस्करे आपण ज्याला म्हणू, की त्यांनी काही करू नाही तर नाही करू, पण त्याची स्तुती करणारे हे लोक असायचे तिथं, नाही का. मग त्याला वीर, पराक्रमी, अजून जे काय त्यांना क्षत्रिय वगैरे काय जे काय विशेषणं सगळी लावता येतील ती सगळी विशेषणं ते लोक लावायचे. का? कारण ते हुशार होते, कवी होते, पंडित होते, विद्वान होते. त्याच्यामुळे त्यांच्याकडे विशेषणांची कमी तशी नव्हती, पण राजाकडे मात्र पराक्रमाची कमी असायची. आणि म्हणून असे अनेक राजे होऊन गेले, असे अनेक शासनकर्ते होऊन गेलेत की ज्यांनी स्वतःच्या स्तुती खातर असा चुकीचा इतिहास लिहून घेतलेला आहे, लिहायला लावलेला आहे. आणि असे खूप कवी पण होऊन गेले, असे खूप विद्वान पंडित पण होऊन गेलेले की ज्यांनी स्वतःला पैसे मिळवण्यासाठी, स्वतःची रोजीरोटी चालण्यासाठी अनेक राजांचा इतिहास असा चुकीचा लिहिलेला आहे. म्हणजे त्या राजाने युद्धात काही एक पराक्रम केलेला नसतो, कधी तो राजा रणांगणात गेलेलाही नसतो त्याच्या अख्ख्या आयुष्यामध्ये. कारण काही काही राज्य असे असतात ना की जिथं काही कधी कोणी आक्रमण करत नाही, काय नाही, त्यामुळे त्याच्या राज्यावरती काय कोणी चालून गेलेलं नसतं आणि त्याच्यामुळे त्यालाही कधी रणांगणात जायचा प्रश्न आलेला नसतो. तरी पण त्याच्या नावाचे एवढे मोठे श्लोक लिहून ठेवतात, एवढी काव्य रचून ठेवतात, असे अनेक जण झालेले आहेत. पण तशा राजांमधला हा राजा दिलीप नव्हता. हा राजा दिलीप होता स्वहस्तार्जित वीर शब्द, स्वतःच्या बाहूंच्या पराक्रमाने ज्याने वीर ही पदवी प्राप्त करून घेतलेली होती. त्याच्यासाठी त्याला कोणत्याही खुशमस्कऱ्याची आवश्यकता नव्हती, कोणत्याही स्तुती गायकाची आवश्यकता नव्हती, कोणताही भाट चारण जे असायचे ना त्या काळात तशांची आवश्यकता नव्हती, दरबारी गायकांची आवश्यकता नव्हती. कारण त्याचा पराक्रमच तितका होता, त्याच्या भुजांमध्ये ताकदच तितकी होती, नाही का. जसं आपण पाहिलं की ज्याच्या भरोशावर इंद्र सुद्धा युद्धाला तयार व्हायचा, तो नसेल तर इंद्र म्हणायचा राहू दे बाबा, आता हे युद्ध आपल्याच्याने होणार नाही. म्हणजेच देवांना सुद्धा जो युद्धामध्ये विजय मिळवून देणारा असेल असा हा राजा दिलीप. आणि त्याचे सगळेच वंशज, फक्त दिलीप असाच नाही, सगळेच वंशज असेच होते. वेळोवेळी रघुराजा असेल, दशरथ असेल, अजय असेल, राम असेल, प्रत्येक जण जेवढे आपल्याला निदान जेवढे वंशज माहिती आहेत सगळे असे पराक्रमी होते. हे सगळे स्वहस्तार्जित वीर शब्द असे होते, ज्यांना पाहून शत्रू सुद्धा घाबरायचा आणि शत्रू सुद्धा त्यांना वीर म्हणायचा, नाही का. अशाच एका वीराची आज हे संभाजी महाराजांचा आज स्मरणाचा दिवस आहे. त्यांना आज आपण आठवण केली पाहिजे. तसा स्वहस्तार्जित वीर शब्द असे संभाजी महाराज सुद्धा होते, शिवाजी महाराज असेच होते, स्वहस्तार्जित वीर शब्द. सम्राट अशोक, नाही का, जो भारताचा एवढा मोठा सम्राट होऊन गेलेला आहे, तो सुद्धा असाच होता. पहिला बाजीराव पेशवे, नाही का, पेशवा जो होता पहिला बाजीराव, दुसरा नाही, पहिला बाजीराव, तो सुद्धा असाच होता. हे सगळे लोक हे जे होते हे स्वहस्तार्जित वीर शब्द असे होते. महाराणा प्रताप, नाही का, अजून पाहिजे तेवढी नावं घेता येतील आपल्याला. तर हे सगळे लोक स्वहस्तार्जित वीर शब्द असे होते. त्यांना वीर म्हणवण्यासाठी दुसऱ्या कोणाचीही आवश्यकता नव्हती. त्यांनी कार्यच असं केलेलं होतं की आपोआपच लोक त्यांच्या समोर नतमस्तक होत होते. शत्रू सुद्धा त्यांना घाबरत होता.
शत्रू घाबरत नसता तर मग ह्यांना वीर म्हणताच आलं नसतं ना आपल्याला. पण शत्रू सुद्धा ज्यांना घाबरत होता, हजारोंचा फौजफाटा घेऊन नेहमी हे मुघल, आदिलशाही, निजामशाही सगळे वेगवेगळ्या ठिकाणचे सैन्य यायचे. पण जशी महाराष्ट्राची सीमा लागली, जसं हिंदवी स्वराज्याची सीमा लागली का ज्याचे त्याचे हातपाय लटलटायला लागायचे. कळायचंच नाही की कधी हे मराठी हल्ला करून येतील, काही सांगताच यायचं नाही. नाही का, स्वहस्तार्जित वीर शब्द मराठ्यांच्या इतिहासामध्ये संताजी घोरपडे, धनाजी जाधव असे होऊन गेलेले आहेत वीर, ज्याला आपण म्हणू स्वहस्तार्जित वीर शब्द. त्यांचा इतिहास वाचला पाहिजे आपण. संताजी, धनाजी काय होते, कोण होते, कसे होते, त्याला आपण म्हणू शकतो स्वहस्तार्जित वीर शब्द. की शत्रू पक्षाचे घोडे सुद्धा पाणी पिताना जर त्या पाण्यावरती, त्या तळ्याच्या पाण्यावरती जर अशा लाटा जरी आल्या ना, थोड्याशा तरंग म्हणतो आपण छोटेसे हवेने, ते तरंग जरी आले ना तरी त्या घोड्यांना असं वाटायचं का जणू काय संताजी धनाजीचेच घोडे आलेले आहेत आणि त्यांच्या टापांमुळे आता हे तळ्यातलं पाणी हलायला लागलंय. आणि असं पाहून ते घोडे सुद्धा तिथून मुघल सैन्याचे किंवा इतरांचे पळून जायला लागायचे. म्हणजे हे वर्णन झालंय, पण इतकं ते शत्रुपक्ष घाबरलेला असायचा त्यांना. त्याला म्हणतात स्वहस्तार्जित वीर शब्द. नाही का, एकट्या अर्जुनाने संपूर्ण विराट युद्धामध्ये फार भीष्म, द्रोण, कर्ण, कृप, दुर्योधन, शकुनी, दुःशासन यांच्यासारखे सगळे रथी महारथी जे होते, रथी तर एकही नव्हता त्यात, सगळे महारथीच होते. अतिरथी म्हणू ज्याला, महारथी म्हणू, सगळे असे होते तिथं. आणि त्या सगळ्यांना एकट्या अर्जुनाने परतून लावलेले, परत हरवलेले. नाही का, असा तो अर्जुन आहे. पाशुपतास्त्र मिळवण्यासाठी गेला, शंकराने परीक्षा घेतली, तिथं शंकराशी युद्ध केलं. त्याला माहिती नव्हतं की मी शंकराशी युद्ध करतोय म्हणून. त्याला वाटलं एक कोणीतरी साधारण भिल्ल आहे आणि त्या भिल्लाशी मी लढतोय. पण तिथं असा तो लढलेला आहे त्या दिवशी का त्याचं लढणं पाहून भगवान शंकर सुद्धा प्रसन्न झालेले आहेत त्याच्यावरती. याला म्हणतात स्वहस्तार्जित वीर शब्द. नाही का, रावणाला रामाने मारलेलं आहे. अख्खा त्रैलोक्य विजयी असा तो रावण होता. त्रैलोक्यात असं कोणीच नव्हतं की तो त्या रावणाला मारू शकेल, त्या इंद्रजिताला मारू शकेल, किंवा असे बरेचसे योद्धे होऊन गेलेले तिथं. अहिरावण, महिरावण असेल किंवा अजून कोण कोण बरेच त्या काळातले योद्धे होऊन गेलेले. त्या सगळ्यांचा नाश करणारा हा राम आहे. म्हणून त्याला वीर म्हणतात. स्वहस्तार्जित वीर शब्द. कृष्णासारखा कृष्ण नाही का, त्याला तर काय त्याची वीरता, युद्धात शस्त्र हातात घेतलेलं पण नाहीये, पण तरी त्याला जो रिझल्ट पाहिजे होता तो त्याने आणलेला आहे. म्हणजे असा वीर होणंच कठीण आहे पृथ्वीवरती. इतर तरी वीर सगळे कसे आहेत नाही का, राम असेल, परशुराम असेल, इतर सगळे जण स्वतः शस्त्र हातात घेऊन तिथं गेलेले, स्वतः लढायला लागले आणि मग विजय प्राप्त झालेला आहे. पण हा तर वीरांचा पण वीर आहे की हातात शस्त्र उचललेलंच नाहीये आणि तरी एवढं मोठं युद्ध त्याने जिंकलेलं आहे. युद्धामध्ये जो परिणाम पाहिजे होता तोच त्याने आणलेला आहे. याला म्हणतात स्वहस्तार्जित वीर शब्द. ठीक आहे, उगाच कोणीतरी खुशमस्करीने स्तुती केलेली आहे आणि मग वीर म्हटलेलं आहे, असा हा वीर नव्हता. राजा दिलीप जो होता तो स्वहस्तार्जित वीर शब्द असा होता. ठीक आहे, पुढे काय म्हणतायत ते, स्वहस्तार्जित वीर शब्द सह असा तो राजा हस्तौ समानीय. हस्तौ समानीय म्हणजे हात जोडून, हातांची ओंजळ करून. आता ओंजळ करून पण असेल किंवा जोडून पण असेल, पण हे दोन्ही मागण्याचे हे झाले नाही का. तर दोन्ही हात जोडून समानीय. सुदक्षिणायाम. सुदक्षिणायाम, सुदक्षिणायाम म्हणजेच सुदक्षिणेच्या पोटी. सुदक्षिणेच्या पोटी वंशस्य कर्तारम. आता इथं बघा किती सुंदर शब्द कालिदासाने वापरलेला आहे. वंशस्य कर्तारम, वंशाचा कर्ता, वंशाचा प्रवर्तक.
नाही का, वंशाचा शिरोमणी आणि अनंत कीर्तीम, दिगंत कीर्ती असा तनयम ययाचे, असा पुत्र मागितला. वंशस्य कर्तारम, वंश प्रवर्तक असं आता का बरं म्हणताय तिथं, वंश प्रवर्तक किंवा वंशस्य कर्तारम असं का बरं म्हटलेलं आहे. तर ही ज्यावेळेस गोष्ट पाहू ना आपण की त्या कुळाला नाव कोणाचं दिलेलं आहे, संपूर्ण रघुकुळ असं म्हणतात ना, रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुळ, रघुवंश असं त्याचं नाव आहे. त्या वंशाला नाव ज्याचं पडलेलं आहे किंवा ज्याच्यामुळं त्या वंशाला नाव पडलेलं आहे किंवा ज्याच्यामुळं त्याला ओळखलं जात आहे, नाही का. आतापर्यंत त्याला कोणी इक्ष्वाकू वंश म्हणून ओळखत होते, आतापर्यंत कोणी त्याला सूर्यवंश म्हणून ओळखत होते, वेगवेगळे होते. पण आता मात्र देवा तू असा पुत्र दे मला की ज्याच्यामुळं माझ्या वंशाला ह्याच्या नावाने ओळखतील, नाही का. असा वंश प्रवर्तक त्यांनी मागितलेला आहे आणि झालेलं आहे ना तसंच. आज आपण त्या कुळाला कशामुळे ओळखतोय, रघुकुळ म्हणून ओळखतोय, नाही का. वंशाचा प्रवर्तक, प्रवर्तक म्हणजेच सुरुवात करणारा किंवा त्याला पूर्णतः बदलवून टाकणारा असा जो आहे, ज्याने त्या वंशाची ओळखच बदलून टाकलेली आहे, असा तो राजा आहे, असा तो रघुराजा आहे. म्हणजे बघा किती महान असेल. हा दिलीप तर होताच, पण आपण तरीही दिलीप वंश नाही म्हणत आहे. दिलीप एवढा महान झालेला आहे पण तरीही दिलीप वंश नाही म्हणत आहे. राम एवढा महान झालेला आहे तरी पण आपण रामवंश नाही म्हणत आहे, नाही का. दशरथ असेल, अजय असेल, त्याच्या आधीचे भगीरथ असेल, राजा सगर असेल, अजून कोण कोण जे सगळे त्यांच्या वंशात होऊन गेलेले, पण तरी त्यांच्यावरून आपण नाही भगीरथ वंश, सगर वंश असं, ज्याने अरे आकाशातली गंगा पृथ्वीवरती आणली त्याच्यासारखा महान माणूस कोण होईल. मग त्याच्या नावाने तो वंश ओळखला गेला पाहिजे ना. नाही, अरे जो साक्षात ज्या वंशामध्ये भगवंत स्वतः अवतार घेऊन आलेले आहेत, नाही का, राम, त्या रामाच्या नावाने तरी तो वंश ओळखायला पाहिजे होता ना. पण तरीही नाही. आजही इतके हजारो वर्ष उलटलेत तरी आपण सगळेजण रघुवंश, रघुच्या नावाने तो वंश ओळखतोय. असा तो वंश प्रवर्तक मुलगा दिलीपाने मागितलेला आहे, वंश प्रवर्तक. ठीक आहे, वंशस्य कर्तारम असा शब्द इथं. वंशस्य कर्तारम म्हणजेच वंशाला घडवणारा. आपण ज्याला आपल्या भाषेत म्हणतो ना मराठीमध्ये वंशाचा दिवा, आपण सगळे वंशाचे दिवेच आहेत, दिवेच लावणारे आपण सगळे. पण तो नुसता साधा दिवा नव्हता, तो वंशाचा कर्तार होता, नाही का. वंश घडवणारा होता, वंशाची धुरा पुढे घेऊन जाणारा होता, नाही का. आपण वंशाचा दिवा म्हणजे काय, हा प्रॉपर्टीचा वारस कोणीतरी पाहिजे. त्यांना राजा दिलीपाला इथं प्रॉपर्टीचा वारस नको होता, नाही का. ही आपली संस्कृती होती की प्रॉपर्टीचा वारस पाहिजे म्हणून मुलगा पाहिजे असं नाहीये. संस्कृतीच्या कामासाठी मुलगा पाहिजे, संस्कृतीचं रक्षण करणारा मुलगा पाहिजे, वंशाला पुढे घेऊन जाणारा. वंशाला पुढे घेऊन जाणारा म्हणजे जे वंशाचे विचार आहेत, वंशाची जी विचारधारा आहे, वंशाची जी भावना आहे, वंशाची जी परंपरा आहे, त्यांना पुढे घेऊन जाणारा, नाही का. असा वंशस्य कर्तारम असा पाहिजे होता त्यांना. नुसताच वंशाचा दिवा, आता मला पुत्र नाहीये मग मला एक मुलगा पाहिजे म्हणून तो तिथं गेलेला वगैरे असं नाहीये. वंशस्य कर्तारम, नाही का. असे प्रजा पाहिजे, नाहीतर नुसतेच 10 मुलं झाली तरी मग काय उपयोग नाही त्यांचा. त्यातला एकही वंशस्य कर्तारम जर नसेल, वंशाला घडवणारा जर नसेल, वंशाला जर पुढे नेणारा नसेल, वंशाची मान उंचवणारा जर नसेल, तर मग काही त्याला अर्थ नाही, नाही का. असा वंशस्य कर्तारम मागितलेला आहे. आणि पुढे काय म्हणतायत, अनंत कीर्तीम, वंशाचा कर्ता असलेला मुलगा पाहिजे. आणि तो कसा पाहिजे, तो पण अनंत कीर्तीम, की ज्याची कीर्ती अनंत, दिगंत, कायम, नाही का, कधीच न संपणारी अशी ज्याची कीर्ती असेल. मग हा पुन्हा पुन्हा कीर्ती हा शब्द लक्षात घ्या, अनंत कीर्तीम, की अशी कीर्ती ज्याची आहे, म्हणजेच ज्याला आपण म्हणूया स्थिर यशस्म,
असा शब्द वापरू शकतो इथं. स्थिर यशसम म्हणजेच ज्याचं यश स्थिर झालेलं आहे. आणि एखादी गोष्ट स्थिर झालेली आहे म्हणजे काय, मग ती तिथून अजिबात हलत नाही. काहीही येऊ, कितीही संकट येऊ, कितीही वादळ वारे येऊ, ती गोष्ट अजिबात तिथून हलत नाही. ध्रुव बाळाची गोष्ट माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, नाही की ध्रुव बाळाने भगवंताची तपश्चर्या करून स्वतःसाठी अढळ पद मागितलेले आणि आजही त्याला आपण म्हणून ध्रुव तारा म्हणून ओळखतो. की कधीच तो त्याचं स्थान सोडत नाही. आकाशातले इतर तारे, ग्रह, वारे सगळे इकडे तिकडे जातील, नाही का. कधी सूर्य पण ह्या राशीत प्रवेश करतोय, कधी त्या राशीत प्रवेश करतोय, कधी चंद्रालाच ग्रहण लागतंय, कधी ह्यालाच ग्रहण लागतंय, कधी अजून कोणाला काय होतंय. पण हा जो ध्रुव तारा आहे तो अजिबात मात्र त्याचं स्थान कधीही सोडत नाही, नाही का. सूर्य कधी उत्तरायणाला जातोय, कधी दक्षिणायनाला जातोय, दक्षिणायन चालू होतंय, कधी उत्तरायण चालू होतंय, नाही का. चंद्र कधी लहान होतोय, कधी मोठा होतोय, कधी काय होतंय. प्रत्येकाच्या जीवनात बदल आहेत, नाही का. कोणताही ग्रह तारा घ्या तुम्ही, पण हा जो ध्रुव तारा आहे त्याच्या जीवनामध्ये मात्र कधीही बदल नाहीये. स्थिर, त्याला स्थिर म्हणूया आपण. आणि असं ज्याचं यश आहे, स्थिर यशस्सम म्हणजेच अनंत कीर्तीम, म्हणजेच ज्याची कीर्ती अनंत पसरलेली आहे, अनंत काळापर्यंत ज्याची कीर्ती टिकणार आहे. अनंत म्हणजे काय माहितीच नाहीये. जोपर्यंत पृथ्वी असेल, जोपर्यंत हे जग असेल, तोपर्यंत ज्याची कीर्ती टिकणार आहे, असा अनंत कीर्तीम, नाही का. माझ्या जीवनात पण मला असं बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अनंत कीर्तीम, अनंत काळापर्यंत त्याची कीर्ती टिकून राहील. हे जेवढे ऋषी मुनी झालेले आहेत, याज्ञवल्क्य, वसिष्ठ वगैरे वगैरे, यांच्यातले एकालाही आपण पाहिलेलं नाहीये. त्यांचा फोटो पण आपल्याला माहित नाही की ते कशा आहेत, कसे नाहीयेत. दाढी ठेवायचे का नव्हते ठेवत, केस पांढरे होते का काळे होते, दिसायला गोरे होते का काळे होते, काहीच माहित नाही आपल्याला. त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही. पण तरीही आज आपण त्यांची पूजा करतो, तरीही आज आपण त्यांची उपासना करतो, तरीही आज आपण त्यांचे गुणगान गातोय, तरीही आज आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती चालतोय. ह्याला अनंत कीर्ती म्हणतात. अनंत कीर्ती, तो कीर्तीचा सुगंध जो आहे तो कायम टिकला पाहिजे. आणि नेमकं तेच झालंय ना, रघुराजा असा महान राजा होऊन गेलेला आहे की ज्याच्यामुळं आजही आपण त्याचं नाव घेतोय, त्या वंशाला ओळखतोय. रामवंश, लक्ष्मण वंश, दशरथ वंश असं म्हणून नाही ओळखत आहे आपण त्याला. आपण सगळे त्याला रघुवंश म्हणून ओळखतोय. रघुकुळ म्हणून त्या कुळाची ओळख आहे. त्याच्या आधी तर सगळे लोक त्याला सूर्यवंश किंवा इक्ष्वाकू वंश म्हणून ओळखायचे. पण आज हा असा झालेला आहे की रघुकुळ, अशी अनंत कीर्ती त्याची पसरलेली आहे. ठीक आहे. असा अनंत कीर्ती म्हणजेच स्थिर यशसम, असा तनयम सुदक्षिणायाम ययाचे, असा मुलगा सुदक्षिणेच्या पोटी, तनयम असा मुलगा सुदक्षिणेच्या पोटी, सुदक्षिणायाम ययाचे, नाही का. असा मुलगा सुदक्षिणेच्या पोटी त्याने मागितला. तनयम ययाचे, पुत्र मागता झाला. ठीक आहे. असा हा संपूर्ण श्लोक आहे की तेव्हा ज्याने याचकांचा सत्कार केला आहे व स्वपराक्रमाने वीर ही पदवी प्राप्त करून घेतली आहे, असा तो राजा हात जोडून सुदक्षिणेच्या पोटी वंश प्रवर्तक व दिगंत कीर्ती असा पुत्र मागता झाला. असा हा 64वा श्लोक आहे. आता पुढे जाऊया आपण 65वा श्लोक. संतान कामाय तथेति कामम राज्ञे प्रतिश्रुत्य पयस्विनी सा दुग्ध्वापयः पत्रपुटे मदीयम पुत्रोपभुङ्क्ष्वेति तमादिदेश. असं म्हणता येते. काय आहे? संतान कामाय तथेति कामम राज्ञे प्रतिश्रुत्य पयस्विनी सा दुग्ध्वापयः पत्रपुटे मदीयम पुत्रोपभुङ्क्ष्वेति तमादिदेश. काय म्हणताय इथं? सा म्हणजे ती गाय, सा पयस्विनी म्हणजे गौ, संतान कामाय राज्ञे कामम तथा इति प्रतिश्रुत्य, हे पुत्र मदीयं पयः पत्रपुटे दुग्ध्वा त्वम उपभुङ्क्ष्व इति तं दिलीपम आदिदेश. सुंदर. आता
ती गाई म्हणालेली आहे काय, सा पयस्विनी, सा पयस्विनी म्हणजे ती गाय जिच्या आतळांमधून दूध स्रवत होतं अशी ती, सा पयस्विनी, प्रस्रविनी किंवा पयस्विनी ती गाय, संतान कामाय राज्ञे, संतान कामाय संततीची, संतान म्हणजे पुत्र मुलगा, त्या मुलाची, सम्यक तनोती इथे संतान नाही का, तर अशा त्या मुलाची कामना करणाऱ्या, इच्छा करणाऱ्या राजाला, संतान कामाय राज्ञे अशा त्या राजाला, संततीची इच्छा करणाऱ्या त्या राजाला, तथा इति म्हणजेच ठीक आहे, तथास्तु तसेच हो, ठीक आहे असे म्हणून, तथा इति तथास्तु असे म्हणून, कामम प्रतिश्रुत्य, कामम, काम म्हणजेच आता इथं वर ह्या अर्थाने घ्यायचं आहे नाही का, ते वर माग म्हटली ना राजाला, मग तो वर देऊन, प्रतिश्रुत्य, ठीक आहे, त्या राजाला तथास्तु असा वर देऊन, पुत्र, हे वत्सा, हे मुला, हे बाळा, मदीयम पयः, मद इयम पयः, मदीयम माझं हे दूध नाही का, माझं दूध, मदीयम पयः माझं दूध, पत्रपुटे दुग्ध्वा माझं दूध हे पत्रपुटे, पत्र म्हणजेच पान नाही का, झाडाचं पान तोड, त्या झाडाच्या पानाचा द्रोण तयार कर आणि त्या द्रोणामध्ये पत्रपुटे नाही का, पत्रपुटे दुग्ध्वा म्हणजेच त्या झाडाच्या पानाचा द्रोण करून त्याच्यामध्ये हे दूध दोहन करून त्याच्यामध्ये हे दूध काढून, भुंक्ष्व, भुंक्ष्व म्हणजेच प्राशन कर किंवा त्याचं सेवन कर, त्याचा उपभोग घे, ते पिऊन टाक, ठीक आहे, प्राशन कर, भुंक्ष्व असे तम त्या राजाला, आदिदेश सांगती झाली, त्या राजाला सांगितलं, तिने सांगितलं, ठीक आहे. काय संपूर्ण श्लोक की ती पयस्विनी धेनू संततीची इच्छा करणाऱ्या त्या राजाला, तथास्तु म्हणून वर देऊन, वत्सा माझे दूध पर्णपत्रामध्ये किंवा द्रोणामध्ये काढून प्राशन कर असे त्याला सांगती झाली, असं त्याला म्हणाली नाही का. म्हणजेच आता इथं ते कर्मफळ नाही का, ज्याच्यासाठी राजा दिलीप एवढं स्वतःचं राज्य सोडून ऋषींकडे आला, ऋषींकडून ती गाय घेऊन त्या गायीच्या सेवेला निघाला, एवढे 22 दिवस त्याने त्या गायीची सेवा केली, आज 22व्या दिवशी एवढा मोठा प्रसंग घडलेला आहे त्याच्या जीवनात नाही का, की त्याचे प्राण गेले असते, मुलगा वगैरे इतर पुढचं काही माहितीच नाही पण प्राणही गेले असते त्याचे. एवढं सगळं करून ज्याच्यासाठी तो एवढा अट्टहास केला होता नाही का, याच्यासाठी केला होता अट्टहास, हे जे ते याच्यासाठी ते जे फळ आहे ज्याच्यासाठी ते केलेलं आहे तो क्षण आता इथं आलेला आहे नाही का. ती गाय म्हणते की संततीची इच्छा करणाऱ्या त्या राजाला तथास्तु असं ती म्हटलेली आहे, ठीक आहे, तुझी जी इच्छा आहे ती इच्छा तुझी काय होईल, पूर्ण होईल, तथास्तु तसेच हो, तुला तसाच पुत्र प्राप्त हो असा वर देऊन नाही का. आणि साक्षात वर कोणी दिलेलं आहे नाही का, कामधेनूपेक्षा अजिबातही कमी नाहीये अशी जी गाय आहे नंदिनी, त्या नंदिनीने म्हणजेच त्या कामधेनूने वर दिलेला आहे. आणि तो वर असा आहे की तो अजिबात वाया जाणार असं नाहीये, तो वर नेहमीच पूर्ण होणारच नाही का. ती म्हणते ना तिथं, कामदुधाम प्रसन्नाम असं मला अवेही, तू काय कर की प्रसन्न झाल्यावरती वाटेल ती मनोकामना पूर्ण करणारी अशी कामधेनू आहे मी असं तुम्हाला समज नाही का. आणि अशी कामधेनू ज्यावेळेस तथास्तु म्हणते की तुझी इच्छा पूर्ण होईल, तर तो क्षण कसा असेल जीवनातला नाही का, की हवं ते फळ आता प्राप्त होतंय असा तो क्षण आलेला आहे, फळप्राप्तीचा क्षण आलेला आहे, की ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आलेला आहे नाही का. जे अधीर म्हणतो ना आपण, मन अधीर होतं त्यावेळेस, असा तो अधीर मन झालेला आहे ज्याचं. पण नक्की झालंय का त्याचं मन अधीर,
नाही का, आपल्यासारख्यांचं होतं. असा क्षण आला ना की आपलं मन अधीर होतं एकदम, नाही का. मग आपले एक्साइटमेंट वगैरे आपण ज्याला म्हणतो, आणि मग त्या एक्साइटमेंटच्या उत्साहाच्या भरात आपण काहीतरी अशा गोष्टी करतो, चला पार्टी करू, हे करू, ते करू, काहीतरी काहीतरी, नाही का. म्हणजे ते जे यश असतं ते यश पचवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तेच आता इथं त्याला ते यश प्राप्त झालेलं आहे डायरेक्ट, नाही का. तिने असा काय म्हणतायत, तम आदिदेश आदेश दिलेला आहे त्याला की तथास्तु म्हणून. आता हा आदेश आहे बरं का, कोणाचा आदेश आहे, शिवाय कामधेनूचा आदेश आहे. कामधेनू कधीच चुकीचं सांगूच शकत नाही, नाही का. तिचा आदेश आहे हा, आणि आदेश हा तंतोतंत पाळलाच पाहिजे, कारण आदेश पाळणारी यांची परंपरा आहे, नाही का. वडिलांची फक्त एक आज्ञा झाली होती का नाही ते पण माहित नाही, पण तरीही राम वनात गेलेला आहे. आदेश, तो आदेश पाळण्याची जी परंपरा आहे यांची ती इथून आहे की तम आदिदेश. त्याला सांगितलंय की आता तू माझं दूध एखाद्या पानाच्या द्रोणामध्ये काढ आणि ते पिऊन घे, असा आदेश दिला, आणि मग तुला पुत्रप्राप्ती होईल, असं ती गाय त्या राजाला म्हणालेली. आणि ही तर खरी गोष्ट होणारच ना. आता स्वतः कामधेनू म्हणते म्हणल्यावर काय, प्रसन्न झाल्यावरती सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करणारी अशी ती कामधेनू आहे, त्याच्यात तीळ मात्रही शंका नाहीये. आणि ती म्हणते की आता तू माझं दूध द्रोणामध्ये काढून पी, तर तुला पुत्र होईल. म्हणजे आता हे फळप्राप्तीच आहे ना, ज्याच्यासाठी एवढ्या सगळ्या आयुष्यभर मी कष्ट घेतलेले आहेत, ती आता तो क्षण इथं आलेला आहे, ती फळप्राप्ती आलेली आहे. मग अशा त्या फळप्राप्तीच्या वेळेस जे धीर आहेत, जे वीर आहेत, जे विवेकनिष्ठ आहेत, जे बुद्धिमान आहेत, नाही का, जे धर्मनिष्ठ आहेत, जे कर्तव्यनिष्ठ आहेत, ते अजिबात विचलित होत नाहीत. स्थिर बुद्धीने जे निर्णय घेतात, तीच गोष्ट आपल्याला इथं पाहायला मिळेल. आता बघा पुढचा श्लोक. ज्यावेळेस तिने आज्ञा दिलेली आहे, आणि आज्ञा म्हणजे त्या आज्ञेचं उल्लंघन झालंच नाही पाहिजे ना, ती आज्ञा कशीही करून पाळली पाहिजे. पण इथं काय झालंय, हा काय म्हणतोय बघा, 66वा श्लोक. वत्सस्य होमार्थ विदेश्च धेनु, वत्सस्य होमार्थ विदेश्च शेषम ऋषेरनुज्ञामधिगम्य मातः औदस्यमिच्छामि तवोपभोक्तुम षष्ठांश मुर्व्या इव रक्षितायः. सुंदर, किती म्हणजे कालिदासाने लिहावं, राजा दिलीपाने तसं वागावं, आणि संस्कृतामध्ये आपल्याला ते वाचायला मिळावं. त्याचा मराठी अर्थ केला की जरा ते थोडा खालीच येतो, पण असो. तर वत्सस्य होमार्थ विदेश्च शेषम ऋषेरनुज्ञामधिगम्य मातः औधस्यमिच्छामि तवोपभोक्तुम षष्ठांश मुर्व्या इव रक्षितायः. खूप सुंदर. काय म्हणतायत ते की हे मातः वत्सस्य होमार्थ विदेच शेषम तव औदस्यम ऋषेः अनुज्ञाम अधिगम्य रक्षितायाः उर्व्याः षष्ठांशम इव उपभोक्तुम इच्छामि. ठीक आहे, असा हा त्याचा अन्वय आहे. काय म्हणतोय तो, हे मातः, नाही का. आता ती माताच आहे ना त्याची, की त्या राजा दिलीपाकडे पाहून जिच्या स्तनातून दूध स्रवलेलं आहे अशी ती गाय, तर ती माते समानच आहे. म्हणून हे मातः, हे माते, हे आई. वत्सस्य, वत्सस्य, आता वत्स म्हणजे पुत्र. आता इथं कोणाचा पुत्र, कोणाचा वत्स, तर त्या गायीचा पुत्र, नाही का, म्हणजेच वासरू. त्या वासराचं, वत्सस्य वासराचे, च आणि, च म्हणजे आणि, होमार्थ विधेहे होमानुष्ठानाचे, होमार्थ विधेहे होम हवन इत्यादी जे आहे, यज्ञीय कार्य जी काही सगळी आहेत त्या अनुष्ठानाचे, शेषम, शेष म्हणजेच अवशेष, उरलेलं, शिल्लक राहिलेलं, तव उदस्यम, तव म्हणजे तुझे, उदस्यम म्हणजे दुग्ध, दूध. ठीक आहे, उदसी जे कासेतून बाहेर येते असं ते औदस्य, स्तनातून बाहेर आलेलं आहे ते औदस्य, उदस्य.
ते दूध, दुग्ध, रक्षितायाः रक्षण केलेल्या, रक्षितायाः म्हणजेच रक्षण केलेल्या, उर्व्याः उर्वी, उर्वी शब्द केलेला आहे आपल्याला बऱ्याचदा, उर्वी म्हणजेच पृथ्वी, त्या पृथ्वीच्या, उर्व्याः रक्षितायाः उर्व्याः रक्षण केलेल्या पृथ्वीच्या, षष्ठांशम इव, षष्ठांशम इव म्हणजेच 6व्या भागाप्रमाणे, षष्ठ अंश, अंश म्हणजे भाग, 6व्या भागाप्रमाणे. हा, अशी सुंदर उपमा दिलेली आहे बघा, इव शब्द आलेला आहे परत. षष्ठांशम इव 6व्या भागाप्रमाणे, ऋषेहे, ऋषेहे म्हणजेच ऋषींची, त्या ऋषीची, अनुज्ञाम अधिगम्य अनुज्ञा घेऊन, आज्ञा घेऊन, नाही का, त्यांची परवानगी घेऊन, उपभोक्तुम इच्छामी त्याचा उपभोग करण्याची मी इच्छा करतो, त्याचं सेवन करण्याची मी इच्छा करतो, ते दूध प्राशन करण्याची मी इच्छा करतो. किती सुंदर, किती सुंदर. म्हणजेच ही आपली संस्कृती आहे. ठीक आहे. आणि असे हे संस्कृतीचे मजबूत आधारस्तंभ आहेत आपल्या. काय म्हणते तो की हे माते वत्सस्य होमार्थ विदेश देणं, नाही का, वत्सस्य म्हणजेच तुझ्या वासराचे पिऊन झाल्यानंतर आणि होमानुष्ठान झाल्यानंतर, म्हणजे त्या होमानुष्ठानामध्ये पण वापरून झाल्यानंतर जे तुझं दूध शिल्लक राहील ते दूध मी रक्षण करीत असलेल्या पृथ्वीचा ज्याप्रमाणे 6वा अंश, 6वा खंड घेतो, अगदी त्याचप्रमाणे ऋषींची अनुज्ञा घेऊन सेवन करेल, सेवन करण्याची इच्छा ठेवेल, अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेस ते सेवन करावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे आपण ज्याला धैर्याची पराकाष्ठा म्हणूया, नाही का, ह्याला म्हणतात धैर्य. की झालेलं आहे, सगळे कष्ट केले आहेत आणि त्या कष्टांनंतर आता त्याचं फळ प्राप्त झालेलं आहे आणि 100%, 101% त्या फळावरती त्याचा अधिकार आहे. नाही, म्हणून तर त्या गायीने तसा आदेश दिलेला आहे त्याला, तमा आदेश, वरच्या श्लोकात पाहिलं आपण की तसा डायरेक्ट गायीने आदेश दिलेला आहे की तू आता हे दूध पिऊन घे. पण तरीही सुद्धा जो धर्म आहे माझा, जी नीती आहेत, जी मूल्य आहेत, जे संस्कार आहेत, ते अजिबात विसरल्या कामा नये. नाही का, माझं कर्तव्य मला विसरता कामा नये, मला माझा धर्म विसरता कामा नये. परत परत धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजेच कर्तव्य. ठीक आहे. त्या काळात कोणताही हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई कोणताही धर्म नव्हता त्या काळात. ज्याला आज आपण धर्म ही संकल्पना म्हणतोय ना, तशी धर्म ही संकल्पना त्या काळात नव्हती. ठीक आहे. तर असं आपल्या धर्माचं पालन करणारा हा राजा होता, म्हणून यांना धार्मिक म्हणायचे. आज आपण धार्मिक म्हणजे जो कपाळावरती गंध लावून येतो, लाल भगवे वस्त्र घालून येतो, गळ्यात 2 माळा घालतो, जटा वाढवतो, नाही का, अनवाणी पायाने चालतो, तो आपल्यासाठी धार्मिक अजिबात नाही. त्याला धार्मिक म्हणतच नाही. धार्मिक म्हणजे जो धर्मानुसार आचरण करतो, जो धर्मानुसार वागतो, त्याला धार्मिक म्हणतात. आणि असा हा धार्मिक होता ज्याला आपल्या धर्माचं ज्ञान होतं, नाही का, ज्याला आपलं कर्तव्य अकर्तव्याची जाणीव होती. मग त्यावेळेस इतर कोणीही काहीही आदेश दिला तरीही मी माझा धर्म सोडणार नाही. नाही का, रामाला वशिष्ठांनी सांगितलेलं आहे, वनात जाऊ नकोस तू. रामाला लक्ष्मण म्हणतोय, जसे ते नदीच्या जवळ गेलेले आहेत, नदी पार करून थोडे पुढे गेले, तेव्हा लक्ष्मण परत रामाला म्हणतोय, अरे तुला कळतं का, हा दशरथ आहे ना, बाप म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही. असं लक्ष्मणाची वाक्य आहेत बरं का तिथं. अजिबात नाही. कोण म्हणतंय, साक्षात लक्ष्मण म्हणतोय रामाला की हा दशरथ बाप म्हणून घ्यायच्या पण लायकीचा नाहीये. अशाला तर लगेच उचलून जेलमध्ये टाकला पाहिजे किंवा त्याचा वध केला पाहिजे आणि त्याचा वध करून तू राजगादीवर बसला पाहिजे. ह्या मताचं मी, आता लक्ष्मण म्हणतोय तिथं. पण तरी सुद्धा ज्याने आपला धर्म सोडलेला नाहीये, ज्याने आपलं कर्तव्य सोडलेलं नाहीये, ज्याने आपली मर्यादा ओलांडलेली नाहीये, असा तो मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. भरत जिथं त्याला म्हणतोय चित्रकूट पर्वतावर पुढे जाऊन की अरे नाही नाही, हे सगळं चुकीचं आहे, तू चल परत. कोण आहे ही काही, नाही का, आणि ती तुला बाहेर काढणारी कोण आहे, कोण, स्वतः भरत म्हणतोय त्या कैकेयीचा मुलगा की कोण आहे ही काही आणि तिचं का बरं ऐकायचं आपण, काही गरज नाहीये.
तिचा तर मी शिरच्छेदच करणार होतो, पण तू तिची पूजा करतोय म्हणून मी तिला काही हे केलेलं नाही, पण मी तिच्याशी बोलणं सोडून दिलं, असं सगळं तो म्हणणारा भरत. पण त्या भरताला समजावून राम परत पाठवतोय माग. असा कर्तव्यनिष्ठ, असा धर्मनिष्ठ, नाही का. तर वसिष्ठ म्हणतात, अरे त्या सीतेचा त्याग करू नकोस, लोक काही म्हणतील, पण तरीही सुद्धा जो माझा धर्म आहे, जे माझं कर्तव्य आहे, त्या धर्माप्रती अढळ श्रद्धा ठेवून, त्याच्यावरती निष्ठा ठेवून ते कार्य पार पाडणारा, त्याला धार्मिक म्हणू आपण. असा तो राम होता, असा हा इथं दिलीप होता, नाही का. असे हे सगळे लोक झालेले आहेत एक एक. म्हणून आजही आपली संस्कृती टिकून आहे का, कारण संस्कृतीचा मूळ पायाच इतका मजबूत आहे, नाही का. कोणतीही बिल्डिंग असेल, ती बिल्डिंग कधी मजबूत होईल, जर तिचा पाया मजबूत असेल तर ती बिल्डिंग चांगली उभी राहील वरती. पाया जर डळमळीत असेल तर, जसं आपण 48 संस्कृतीच्या नांदत होत्या पृथ्वीवरती, त्या 48 पैकी आता हाताच्या बोटावरती मोजता येतील इतक्याच संस्कृती शिल्लक आहेत. बाकीच्या गडप का बरं झालेल्या आहेत, काळाच्या पोटामध्ये का बरं गेलेल्या आहेत? त्याचं कारण हे की त्या संस्कृतींचा आधारस्तंभ हा मात्र कुठंतरी डळमळीत होता, हा मात्र कुठंतरी कमकुवत होता, त्याला कुठंतरी वाळवीने पोखरला असेल. पण ही जी वैदिक संस्कृती आहे, पुन्हा पुन्हा सांगतो, हे हिंदू धर्म म्हणून नाही, त्या काळात हिंदू मुस्लिम वगैरे काहीही नव्हतं, वैदिकांचे विचार होते, ही वैदिकांची संस्कृती होती, ही आर्यांची संस्कृती होती. ठीक आहे. आणि त्यांच्या संस्कृतीमध्ये हे असे वैदिक झालेले आहेत, हे असे आर्य झालेले आहेत, हे असे महापुरुष झालेले आहेत की ज्यांच्यामुळे आज आपण प्रेरणा घेऊन जीवन जगण्याचा उत्साह, चैतन्य हे स्वतःच्या जीवनात आणू शकतोय. आणि त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे की ते जसे वागलेले आहेत तसं मला जगायचंय, तसं मला वागायचंय, हा विचार आपण केला पाहिजे, नाही का. त्याला म्हणतात की षष्ठांश मुर्व्या एव रक्षित आहे, असं तो म्हणतोय. की काय म्हणतोय राजा दिलीप इथं, वत्सस्य होमार्थ विदेश धेनो, जिथे त्या गायीने स्वतःनी त्या राजाला अशी आज्ञा दिलेली आहे की तू या दुधाचं प्राशन कर, असं ती गायी ज्यावेळेस म्हणते, त्यावेळेस हा काय म्हणतोय की हे माते, तुझ्या वत्साचे पिऊन झाल्यानंतर आणि होमानुष्ठान झाल्यानंतर जे तुझं दूध शिल्लक राहील ते मी रक्षण करीत असलेल्या पृथ्वीच्या ज्याप्रमाणे 6वा खंड घेतो, त्याप्रमाणे ऋषीची अनुज्ञा घेऊन सेवन करावे, अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे. असं तो राजा दिलीप म्हणतोय. म्हणजे किती मोठा राजा दिलीप असेल ही गोष्ट आपण पाहूया, नाही का. वत्सस्य होमार्थ विदेश शेषम ऋषेर अनुज्ञा मधिगम्य मात, असं सांगतोय तो, नाही का. औदस्यमिच्छामि तवोपभोक्तुम षष्ठांश मुर्व्या इव रक्षितायः. खूप सुंदर असा हा विचार आहे. काय म्हणतोय तो की हा जो ऋषींनी ही जी गाय दिलेली आहे, नाही का, ही गाय कोणाची? आधी ऋषींची गाय आहे की नाही, पण त्याच्या पण आधी गायीमध्ये ज्यावेळेस दूध येतं तर हे दूध कोणासाठी येतं? गायीमध्ये जे पण दूध येतं हे तिच्या वासरासाठी येतं की नाही. त्यामुळे त्या दुधावरती सगळ्यात पहिला अधिकार कोणाचा आहे? तर त्या दुधावरती सगळ्यात पहिला अधिकार हा त्या गायीचा आहे, म्हणजे गायीच्या वासराचा आहे, नाही का. वत्सस्य, सगळ्यात पहिला अधिकार कोणाचा आहे त्याच्यावरती? वत्सस्य, वत्साचा सगळ्यात पहिला अधिकार आहे. आज आपण पाहिलं तर आज आपण त्या वत्साला किती महत्व देतो हे माहितीच नाहीये. फक्त व्यापार म्हणून आज आपण गुरांचं संरक्षण करतोय, गाय गुरं पाळतोय घरी. आज कितीतरी ठिकाणी असं केलं जातं की
ज्यावेळेस एखाद्या गाईला वासरू होतं पण ते वासरू काही कारणास्तव मरून जातं आणि ते वासरू मेल्यानंतर मग काय, मग जर त्या गाईला वासरू दिसलं नाही तर ती गाय दूध देतच नाही कधी. म्हणून मग हे व्यापारी लोक किंवा जे पण गोठा सांभाळणारे असे लोक आहेत जे गुरांचं संरक्षण करतात, गाय गुरं पाळतात, असे जे लोक आहेत ते काय करतात, गुराखी, की त्याला स्टफिंग म्हणतात. स्टफिंग की ते जे वासरू आहे त्या वासराच्या आतमधला सगळं मांस वगैरे सगळ्या गोष्टी काढून घेतात आणि त्याच्यामध्ये गवत भुस्सा वगैरे भरतात आणि असं ते निर्जीव वासरू तिथं उभं करतात त्या गायीपासून लांब, की त्या गायीला रोज दिसत असतं की हो माझं वासरू तिथं आहे. आणि मग ते लांब असलेलं वासरू नंतर गायीच्या जवळ घेऊन येतात. आता गायीला इकडून तर दिसत नसतं ना वासरू दूध पितंय की नाही, पण ते असं भासवतात गायीला की हा हे वासरू दूध प्यायला आलेलं आहे आता. आणि त्या वासरासाठी ती गाय मात्र प्रेमळ आई असते जी ती पाना सोडते आपला आणि ते दूध देते. म्हणजे इतकी ती ममता असते. पण त्या ममतेचा वापर आपण सगळे फक्त आणि फक्त व्यापारी बुद्धीने करतो, नाही का. कारण त्या गायनी दूध नाही दिलं तर मी काय खाणार, मी काय पिणार, म्हणजे बाकीचा काही विचार करतच नाही आपण. म्हणजे इतक्या खालच्या थराला जातो की त्याच्यासाठी ह्या गायीने दूध द्यावं. म्हणून मग त्या वासराला त्याच्यामध्ये तो भुस्सा भरून वगैरे आपण त्याला जिवंत आहे असं दाखवतो तिथं, नाही का. किंवा जी वासरं जिवंत आहेत त्यांना तरी कुठं किती दूध देतो आपण. समजा ती गाई एका वेळेस 4 लिटर दूध देत असेल ना, तर त्या 4 लिटर पैकी 400 ग्रॅम सुद्धा, 400 मिलीलिटर सुद्धा आपण त्या वासराला देत नाही ते दूध. ते वासरू दूध प्यायला गेलं आणि गायीने पाना सोडला की लगेच त्याला आपण काढून घेतो आणि दुसरीकडे बांधून टाकतो. ही आपली संस्कृती नाहीये. त्या गायीचं दूध कोणासाठी आहे, सगळ्यात पहिलं त्या गायीच्या दुधावरती अधिकार हा तिच्या वत्साचा आहे, तिच्या बालकाचा आहे, तिच्या वासराचा आहे आणि त्याच्यासाठी ते दुधाचा वापर केला पाहिजे. पण आपण नेमका त्याचा वापर उलटा करतो आणि त्या वासराला अजिबात दूध देत नाही. अरे त्या वासराला दूध ते दिलंच नाही तर ते धष्टपुष्ट होणार कसं, नाही का. म्हणजे एकीकडे आपण सगळीकडे सांगतो नाही का की आईचं दूध हे बाळासाठी किती आवश्यक असतं, ह्या गोष्टी असतात त्या गोष्टी असतात, म्हणून आईने आपलं दूध बाळाला पाजलं पाहिजे. टीव्हीवरती आपण ह्याच्या जाहिराती करतो, पेपरमध्ये छापतो, त्याच्यावरती भाषणं ऐकतो, त्याच्यावरती भाषणं देतो, सगळ्या गोष्टी करतो. पण ते फक्त मानवाच्या आईच्या बाबतीत, नाही का, मनुष्यांच्या बाळाच्या बाबतीत. प्राण्यांच्या बाबतीत का बरं हा तुझा भाव. त्या गायीला नकोय का तिचं ते जे वासरू आहे त्या वासरासाठी तिचं दूध नकोय का, पाहिजे ना. वत्सस्य राजा पहिलं सांगतो इथं दिलीप की सगळ्यात पहिला त्याच्यावरती अधिकार कोणाचा आहे, वत्सस्य, तिच्या बाळाचा त्याच्यावरती पहिला अधिकार आहे. त्यामुळे हे नंदिनी नाही का रोज तिथं असायचं ना, ते रोज दूध पिऊन झाल्यानंतर म्हणजे आपल्या वासराला दूध पाजल्यानंतर ती नंदिनी रोज तपोवनातून बाहेर निघायची आणि वनाकडे प्रस्थान करायची. मग ते जे वासरू आहे नाही का, ज्या वासराची तिकडं म्हणजे जे वासरू त्या गायीची वाट बघते वगैरे, हे सगळं आपण वर्णन पाहिलेलं आहे मागं, नाही का. संध्याकाळी त्या आशेने ती गाय तिकडे परत जायची आणि इथं राजा दिलीप पण सिंहाला त्या आर्ग्युमेंट मध्ये म्हणतोय की अरे ते वासरू गायीची वाट बघतंय आणि ही गाय पण त्या वासराला भेटायला आतुर झालेली आहे. असं हे चित्र असताना तू तिला मारणं हे योग्य नाहीये, त्याच्यामुळे तू मला मार, अशी आर्ग्युमेंट करतोय तिथं दिलीप. तर तो जो वत्स आहे, ते जे तो जो मुलगा आहे, ते जे वासरू आहे गायीचं, त्याचा त्या दुधावरती पहिला अधिकार आहे. कारण ते दूध आलेलं कशातून आहे, मातृत्वातून आलेलं आहे, वात्सल्यातून आलेलं आहे, नाही का. नाहीतर त्या गायीला परत का बरं दूध येत नाही, किंवा त्याच्या आधी का बरं दूध आलेलं नव्हतं, ते वासरू जन्माला आल्यानंतरच का बरं आलं. कारण देवानी तशी व्यवस्था केलेली आहे. नेमका तेवढ्याच दिवसांसाठी देव बरोबर त्या आईच्या आतळ्यामध्ये दूध आणतो. का, कारण त्यावेळेस त्याला दात नसतात, त्याला काही खाता पिता येत नसतं, त्याची आतडी कमकुवत असतात.
इतर जर बाहेरचं अन्न त्याच्यात गेलं तर ती आतडी कमकुवत जी असतात त्यांच्यामध्ये बिघाड होईल, पचन संस्थेत बिघाड होईल, त्याचं पोट दुखायला लागेल आणि शेवटी कदाचित असं पण येऊ शकतं एखादी वेळ की तो मृत्युमुखी सुद्धा पडेल, नाही का, मरण सुद्धा येऊ शकेल त्याला. इथपर्यंत त्या वेदना असहनीय होऊ शकतात. म्हणून ती सगळी काळजी घेऊन देवाने आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण केलेलं असतं की बरोबर तेवढ्या दिवसांसाठी. आणि नंतर बघा जसं बाळाला दात येतात, सगळ्या गोष्टी येतात, बाळ नेहमी आपलं जे रेग्युलर जेवण आहे ते जेवू लागतं. मग त्याच्यानंतर आईच्या स्तनामध्ये दूध राहतं का? नाही. त्याचं कारण ते की देवाने त्याच्यासाठीच ते निर्माण केलेलं आहे. मग तसंच इथं ते गायीच्या दुधावरती सगळ्यात पहिला अधिकार जर कोणाचा असेल तर तो तिच्या वासराचा आहे. त्याच्यासाठी भगवंतानी गायीच्या स्तनामध्ये दूध निर्माण केलेलं आहे. पण आपण नेमकं त्याच्या उलट करतो, आपण तिला अजिबात देतच नाही. आणि ही आपली आजची विकृती आहे, नाही का. हे संस्कृतीला कुठंतरी लागलेलं गालबोट आहे. या संस्कृतीला आपण कुठंतरी काळवंडवतोय, नाही का, तिच्यावरती हा मोठा काळा डाग लावतोय आपण. तर ती गोष्ट तर कुठंतरी मी सोडली पाहिजे. वत्सस्य, तो राजा दिलीप तिथं सांगतोय तिथं की ह्या दुधावरती सगळ्यात पहिला अधिकार जर कोणाचा असेल तर तो तुझ्या मुलाचा आहे, तुझ्या वासराचा आहे. ही आपली संस्कृती इतकं श्रेष्ठ, इतके उच्च आणि इतके भव्य दिव्य असे उत्तुंग विचार घेऊन जाणारी आपली संस्कृती आहे. असे हे वैदिक आहेत आपले सगळे, असे हे आर्य आहेत, असे हे पूर्वज आहेत, असे हे सगळे आपले वंशज होऊन गेलेले आहेत. आणि जर मी त्यांना समजलोच नाही, जर मी त्यांचा अभ्यास केलाच नाही, जर मी त्यांना वाचलंच नाही, जर मी त्यांना माझ्यापर्यंत पोहोचूनच दिलं नाही तर माझी संस्कृती कधीच पुढे जाणार नाही. त्याच्यासाठी मला हा सगळा अभ्यास केला पाहिजे आणि ते गुण मला माझ्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नुसता अभ्यास करून इथं ठेवता कामा नये, प्रयत्न केला पाहिजे. ते कधी मी सक्सेस होईल, नाही का. मग मला प्रश्न पडेल की मग मी राजा दिलीपासारखा कधी बनेल, मग मी राजा रामासारखा कधी बनेल, मग मी तसा भगवंताचा लाडका कधी बनेल. अरे सुरुवात तर कर. गीता सांगते त्याच्यासाठी बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. बहुनाम जन्मनाम अंते असं सांगते की ह्या नाही तर पुढच्या जन्मात, पुढच्या नाही तर त्याच्या पुढच्या जन्मात. पुनर्जन्माची संकल्पना आपल्या संस्कृतीने मानलेलीच आहे आधी. पण तू प्रयत्न करणं मात्र सोडू नकोस, नाही का. ते प्रयत्न तू करत राहा. अरे मला पहिला नंबर मिळवायचा आहे, मग पहिला नंबर नाही आला, ठीक आहे, दुसरीत मिळवेल. दुसरीत नाही आला, तिसरीत प्रयत्न करेल. तिसरीत नाही आला, चौथीत, 10वीत, 15वीत प्रयत्न करत राहील मी, नाही का. ते प्रयत्न सोडता कामा नये. फळाची अपेक्षा धरूच नाही कधी. मी कधी तसा होईल, जेव्हा व्हायचंय तेव्हा होईल, पण आता निदान प्रयत्न तरी करेल, त्या दिशेने एक पाऊल तरी टाकेल, ध्येयाप्रती चालायला सुरुवात तरी करेल, नाही का. यश अपयश ह्या गोष्टी माझ्या हातात नाहीयेत. आणि इथं यश आलेलं आहे, नाही का. राजा दिलीपाच्या हातात यश आहे. आता ती गाय स्वतः म्हणली की आता दूध काढून ती पिऊन घे. पण तरीही तो काय म्हणतोय की नाही, याच्यावरती पहिला अधिकार त्या वत्साचा आहे. आपल्याला वाटेल काय मूर्खपणा चाललाय याचा, एवढा सगळ्या आधी, नाही का, रामायण झालेलं आहे एवढं सगळं, आता तुला ते दूध प्यायला सांगते गाय तर गपचूप पिऊन घे ना, नाही तर परत तो पुत्र तुला होणार पण नाही. जो पुत्र मिळणार आहे आता तो पण मिळायचा नाही. म्हणजे तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं, असं नको गत व्हायला. आपल्यासारखा एखादा असतो तर हा, अरे नाही, ते गायीने आज्ञा दिली होती बाबा म्हणून मी पिलो, आणि मग तिच्या आज्ञेचं उल्लंघन कसं काय करणार मी, आणि कसं काय त्याच्यापासून बाजूला राहणार. हा सगळा आपले हे कुतर्क आपण लावत जातो तिथं. जेव्हा आपल्याला धर्मातून बाजूला जायचं असतं ना, जेव्हा आपल्याला धर्मापासून दूर जायचं असतं, धर्माचं पालन करायचं नसतं, त्यावेळेस आपण हे सगळे कुतर्क सांगत जातो तिथं. पण तसा हा राजा दिलीप नव्हता. वत्सस्य, त्याने पहिलंच सांगितलेलं आहे की ह्याच्यावरती पहिला अधिकार हा, ह्या दुधावरती पहिला अधिकार हा त्या तुझ्या वत्साचा आहे, तुझ्या मुलाचा आहे. कारण ते दूध जे आलेलं आहे ते वात्सल्य, असा एक त्याच्यासाठी शब्द आहे. वात्सल्य म्हणजे त्या वत्सासाठी जे निर्माण झालेलं आहे, त्याच्या पोटी जे निर्माण झालेलं आहे, त्याच्या खातर किंवा त्याच्यासाठी जे निर्माण झालेलं आहे,
त्याला वात्सल्य म्हटलेलं आहे. असं ते दूध आहे. म्हणजे दुधाला आपण पवित्र का बरं मानतो, किंवा भगवान शंकर किंवा इतर जे काय मंदिरामध्ये आपण दूध का बरं अर्पण करतो, पिंडीवरती म्हणा किंवा इतर ठिकाणी, किंवा आपण कुठं पूजेला गेलो तर हातामध्ये तीर्थ घेतो, त्या तीर्थामध्ये हे पंचामृत का बरं असतं, त्याच्यामध्ये हे का बरं आहे? कारण बघा, पंचामृतात जे पण पदार्थ असतात ना, सगळे हे गायीपासून आलेले असतात, नाही का? त्याला पंचगव्य असं पण म्हणतात. आणि त्याच्याने ते पंचामृत तयार झालं. म्हणजेच काय, की दही, दूध, तूप, लोणी, जे काही हे सगळे पदार्थ आहेत, हे त्या वात्सल्यातून निर्माण झालेले आहेत. आणि जर ते वात्सल्यात आपण त्या वासरापासून हिरावून घेत असू, तिच्या बालकापासून हिरावून घेत असू, तर आपण सगळेजण किती दोषी आहोत, किती कृतघ्नी आहोत, हा सगळा आपण विचार केला पाहिजे. आपण म्हणणार आम्ही कुठं गाय पाळतो, आम्ही तर असं काही करतच नाही, मग आम्हाला दोष कसा काय लागेल? अरे पण तिथून येणारं जे आहे ते जेव्हा आपण खातोय पितोय, म्हणजेच त्याला आपण समर्थन देतोयच ना. म्हणजेच त्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली आपण त्याचेच भागीदार आहोत. ती नारद मुनींची गोष्ट माहिती आपल्याला सगळ्यांना, की वाल्या कोळीला सांगतो की ते घरचे जण तुझे भागीदार आहेत का सगळे, तुझ्या हे जे तू चोरी मारी करतोय, डाके टाकतोय, खून दरोडे करतोय, ह्याच्यामध्ये घरचे सगळे सहभागी आहेत का? तसं आहे आपलं, की आपण सगळे सहभागी आहोत का त्याच्यात? हो, कारण आपण त्याचा उपभोग घेतोय. तिथं तरी ते वाल्या कोळ्याचं कर्तव्य होतं त्यांचं पोट पालन करणं, म्हणून ते त्याचे भागीदार झालेले नाहीयेत. पण इथं काय, हे याचं कर्तव्य म्हणून हा डेअरीवाला आपल्याला दूध आणून देतोय का? नाही, तो त्याचा व्यापार म्हणून करतोय, आणि त्याच्या व्यापारामध्ये आपण पण सहभागी झालेलो आहे. म्हणजेच कळत न कळत आपण सुद्धा तितकेच दोषी आहोत. मग ह्याच्यासाठी काय करता येईल आपल्याला? मग आता काय उद्यापासून दूध प्यायचं सोडून द्यायचं का? तर नाही, ते नाही करायचं, पण निदान त्याच्या मागची भावना तरी मला समजली पाहिजे, ती सगळ्यांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि जे जे लोक असं करत असतील की ते वासराला दूध प्यायलाच देत नसतील गाईचं, त्यांच्यापर्यंत मी पोहोचलो पाहिजे, त्यांना ही गोष्ट सांगितली पाहिजे, नाही का? ज्यावेळेस मी एखाद्या खेड्यापाड्यात जाईल, तिथं मला घरात गाय दिसेल आणि तिथं असं वासरू ज्याला ते दूध देत नसतील, तर तिथं त्यांना मला ही गोष्ट सांगितली पाहिजे राजा दिलीपाची, की असं असं झालेलं आहे आणि म्हणून अशी आपली संस्कृती आहे. आणि मग असं करा, तुम्ही रोज जे तुम्ही 4 लिटर दूध घेताय की नाही, गाईचं 4 लिटर दूध काढताय तुम्ही, 4 पैकी तुम्हाला घरात लागतंय अर्धाच लिटर, बाकीचं 3.5 लिटर तुम्ही डेअरीला देताय ना. मग त्याच्यापेक्षा ते 3.5 लिटर डेअरीला देण्यापेक्षा तुम्ही काय करा, त्याच्यातलं 1 लिटर त्या वासराला द्या ना, त्याला पिऊ द्या, त्याला धष्टपुष्ट होऊ द्या, आणि जे काय उरलेलं 1-1.5 लिटर असेल ते जाऊ द्या डेअरीला. 2 लिटर असेल किंवा त्या वासराला जेवढं प्यायचं तेवढं पिऊ द्या, आणि मग उरलेलं द्या डेअरीला. द्यायचं तर तुम्हाला तर जेवढं, ज्याच्यात आधी वासराचा भागवा, तुमच्या घराचा भागवा, मग उरलेलं डेअरीला द्या ना. पण आपण ती गोष्ट करत नाही, आपण नेमकं त्याच्या उलट करतो. आणि म्हणूनच कृष्णाने गोकुळामध्ये जे दही, दूध, लोणी हे सगळं त्याच्या चोरी केलेल्या ती ह्याच्यासाठीच, की त्या गवळणी काय करायच्या, त्या वासरांना द्यायच्या नाही, त्या घरातल्या मुलांना द्यायच्या नाही, आणि सगळं दूध तिकडं कंसाच्या मथुरेला न्यायच्या, मथुरेच्या बाजारी, नाही का? अरे ते दूध ज्याच्यासाठी आलेले त्याला तर द्या तुम्ही आधी, त्या गायच्या वासरांना द्या, घरातली जी लहान मुलं आहेत आपल्या त्यांना द्या, नाही का? घरातली मोठी माणसं सगळेजण धष्टपुष्ट होऊ द्या ना, आणि मग उरलेलं दूध तुम्ही मग जा बाजारात घेऊन. पण हे लोक तसे करायचे नाही, म्हणून कृष्णाला ती चोरी करण्याची पाळी आली. आणि म्हणून कृष्ण आणि सगळ्या सवंगडी त्याचे जे होते, गोपी सगळ्यांनी घरोघरी जाऊन दूध, दही, लोणी, ताक यांची सगळ्यांची चोरी केलेली आहे. का? कृष्ण का बरं ते घडे फोडायचा? त्याचं कारण हे होतं की अजिबात ते दूध मथुरेला जाता का म्हणे, आधी गोकुळाची भूक भागवा, मग उरलेलं दूध मथुरेला जाऊ द्या. तसं आहे वत्सस्य. म्हणून इथं तो राजा म्हणतोय दिलीप की वत्सस्य, सगळ्यात पहिला अधिकार त्याच्यावरती कोणाचा आहे, तर त्या वासराचा आहे. आणि वासराचं पोट भरल्यानंतर, नाही का, वासरू आता किती आहे, समजा गाई एका वेळेस 5 लिटर दूध देते, वासराचं नाही, लहान बाळांना जास्त नको असतं, समजा त्यातलं 1 लिटर पिल, 2 लिटर पिल, त्याचं नंतर पोट भरणार ना.
आणि पोट भरल्यानंतर ते तिथून निघून जाणार. मग आता 3 लिटर दूध उरलंय समजा, मग आता त्याच्यावरती कोणाचा अधिकार आहे? नाही का? एक एक स्टेप बाय स्टेप ती गोष्ट राजा दिलीप इथं सांगतोय. ठीक आहे, बघू आपण उरलेला श्लोक उद्या पाहू. वत्सस्य पाहिलेला आपण आता. होमार्थ विदेश धेनू विदेश वगैरे वगैरे जे आहे, शेषम शेरनुज्ञामध्ये गम्य माता, हे सगळं उद्या पाहू आपण परत आता पुढच्या वेळेस. ठीक आहे, पण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आणि अशी इतकी उच्च विचारांची आपली संस्कृती होती आणि त्या संस्कृतीमध्ये आपल्याला जन्म घ्यायला मिळालेला आहे. हे आपलं खरंच खूप मोठं भाग्य आहे. दुर्लभम भारते जन्म असं जे म्हणतो ना आपण, की भारतामध्ये जन्म मिळणं ही खूप दुर्लभ गोष्ट आहे. ती ह्याच्यामुळे कारण भारतामध्ये असे लोक होऊन गेलेले. ठीक आहे, समजण्याचा त्यांना प्रयत्न करूया, तसं वागण्याचा प्रयत्न करूया, तसं बनण्याचा प्रयत्न करूया, त्यांचे गुण आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, पाहूया उरलेला श्लोक उद्या पाहूया. आता जर काही कोणाला